आषाढी यात्रा 8 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि आज आषाढी यात्रेचा पर्व काळ सुरू झालाय. पर्व काळामध्येच आज राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज विठ्ठलाचं दर्शन घेतले. ते माझ्या बरोबर आहेत. काय सांगाल की आज विठ्ठलाचं दर्शन घेतले? मी परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी आलो. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि विशेषतः महाराष्ट्रात मराठवाड्यात पाऊस खूप कमी आहे. मराठवाड्यात तर पाऊस नाहीच आहे, पण मराठवाड्यामध्ये पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट येऊ देऊ नको ही पांडुरंगाला प्रार्थना केली. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वाला पावणारा देव म्हणजे पांडुरंग आहे आणि विशेषतः शेतकऱ्याचा कष्टकऱ्यांचा देव म्हणून आपण पांडुरंगाकडे बघतो. पांडुरंग पाऊस पाडेल आणि सर्वाला वाचवेल असं मला स्वतःला वाटतं. तर एकत्रित बघितलं तर आज तुमच्या घराला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. कसं पाहता याच्याकडे? गेल्या अनेक वर्षापासून माझ्या आजोबापासून मला माहिती असलेली ती परंपरा मी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पूर्वी आजोबा, वडील, आई, माझी पत्नी पूर्ण दिंडीमध्ये पायी येत होते. मी जरी येत नसलो तर नित्यनेमानं पांडुरंगाच्या दर्शनाला येतो, वारकऱ्यांच्या भेटीगाठी घेतो. त्याच्यामुळं पांडुरंगाचं महात्म्य हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात वेगळा सोहळा जर कुठं असेल तो पांडुरंगाचा. त्याच्यामुळं पांडुरंगाच्या चरणी लीन होणं हे मी माझ्या वारकरी परंपरेच्या प्रत्येला धरून येतो. सरपंच पदापासून आज आमदारकीपर्यंत पद भूषवले आहे. काय आता पुढचं ध्येय काय असणार? आता पुढचं ध्येय तुम्हाला पण माहिती आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपली प्रगती झाली पाहिजे. मी 3-4 वेळेस विधानसभेमध्ये आलो, एक वेळेस लोकसभेमध्ये गेलो. शेवटी मंत्री व्हावं हे वाटतं, त्याच्यामध्ये काही गैर नाही. पण त्या पक्षाच्या अडचणी, त्या पक्षाला मिळणाऱ्या जागा त्याच्यातून नेतृत्व ठरत असते आणि त्याच्यातून मार्ग पडतो. अनेक दिंड्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे. वारकऱ्यांसाठी सरकार अजून काय नवीन योजना आणणार आहेत? काय करावं असं वाटतं? मला असं वाटतं की अलीकडच्या 5-10 वर्षामध्ये सरकारने वारकऱ्यासाठी प्रचंड सोयी करण्याचा प्रयत्न केला. मी एक पंढरपूरचा भक्त म्हणून सरकारचे आभार मानतो. आता पंढरपूरचा कॉरिडॉरमध्ये समावेश झालेला आहे. परंतु आता तूर्त या वारीमध्ये मी जेव्हा फिरलो तेव्हा विशेषतः महिला भगिनीसाठी शौचालयाची व्यवस्था नाही. आणि चंद्रभागेच्या ठिकाणी ज्या काही आमच्या महिला भगिनी स्नान करतायत किंवा भक्त करतायत त्यांना कुठंतरी चेंजिंग रूम असली पाहिजे अशा पद्धतीची भावना ही भक्तांची आहे. आणि ह्या सगळ्या भावना मी माननीय मुख्यमंत्री आणि आदरणीय वैद्य यांच्या कानावर निश्चितप्रमाणे घालेल. आणि एकदा पंढरपूर कॉरिडॉरचा विषय मार्गी लागला तर मला वाटतं की अनेक विकासाची कामं त्याच्यातून मार्ग लागतात. तुमच्या गावाकडून किती दिंड्या निघतात आणि किती वारकरी पंढरपूरला वारकरी दर्शनासाठी येतात? त्यांच्यासाठी पंढरपूरमध्ये एखादं भवन व्हावं असं वाटतं? असं आहे की मराठवाड्यामध्ये विशेषतः सगळ्यात जास्त दिंडे निघतात. त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त येतात. आमच्याकडे साधू महाराज संस्थान म्हणून आहे, त्यांनी या ठिकाणी भव्य असं त्यांचं धर्मशाळा बांधलेली आहे. नामदेव महाराज संस्थान बारूड आहे, त्यांनी पण जागा घेतलेली आहे. अनेक संस्थांची मंडळी या ठिकाणी जागा घेते, बांधण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला जे काही सहकार्य होत असते ते पण आम्ही करतो. परंतु सरकारने देखील याच्यामध्ये लक्ष घालून मोठ्या प्रमाणावर अशा भक्तांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी धर्मशाळा बांधल्या पाहिजे असं मला वाटतं. वयाची 65 सुरू आहे. 65 वर्ष राजकीय वारी केली, कधी आध्यात्मिक वारी करावं असं वाटतं? इथं येताना राजकारण बाजूला ठेवूनच नाही. पांडुरंगाच्या चरणी येत असताना मी सरपंच, आमदार, खासदार म्हणून येत नाही. एक पांडुरंगाचा भक्त, वारकरी संप्रदायाची परंपरा लागलेल्या घराण्यातला एक भाविक म्हणून मी येत असतो. आणि आता पांडुरंगाच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळत गेले. पण हे तर काही बाजूला ठेवून येता येत नाही. पण दर्शन घेताना मी पांडुरंगाचा भक्त हे समजून दर्शन. कधी वाटलंच पायी वारी करावी तर योग आला तर? नाही, पायी वारी करायची इच्छा खूप आहे. मी दरवर्षी लोणंद ते तळेगावचा अंतर हे शक्यतो पायी करतो. त्या ठिकाणी 5-25 दिंड्यांच्या भेटी घेतो, वारकऱ्यांचं दर्शन घेतो. ही परंपरा मी चालू ठेवलेली आहे. पण मला जर तशी सुदबुद्धी मिळाली तर निश्चितपणानं आळंदी ते पंढरपूरपर्यंत पायी यायची पण इच्छा आहे.
नक्कीच आपण हे होते प्रताप पाटील चिखलीकर. आज आषाढीचा पर्व काळ सुरू आहे. आज त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे आणि विठ्ठलापाशी हे साकडं घातलेलं आहे की जर मला बुद्धी मिळेल, बुद्धी जर पांडुरंगाने घातली, जर योग आला तर पायी वारी करण्याची सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.